नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे। शिक्षेला स्थगिती देताना नाशिकच्या सत्र न्यायालयानं काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलेली आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरू शकतात, त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली असती आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला असता, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केसचाही दाखला कोकाटेंच्या केसच्या निकालामध्ये देण्यात आलेला होता आणि आता याच संपूर्ण विषयावरून काही माजी न्यायाधीश आणि वकिलांनी आक्षेप देखील घेतलेला आहे। सरकारनं पुन्हा एकदा कोर्टात याचिका करावी अशा प्रकारची मागणी देखील जोर धरू लागली आहे। दरम्यान कोर्टानं या निकालावेळी नेमकं निरीक्षण काय नोंदवलेलं होतं ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। माणिकराव कोकाटे मागील 35 वर्षांपासून लोकप्रतिनिधी आहेत। लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे। जर त्यांना अपात्र ठरवलं तर मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घ्यावी लागेल, त्यामुळे जनतेचा पैसा पुन्हा एकदा खर्च होईल आणि वाया जाईल। संपूर्ण खटल्यादरम्यान कोकाटे जामिनावरती बाहेरच होते। खटला पूर्ण झाल्यानंतर देखील त्यांना जामीन मंजूर झालेला होता, त्यामुळे आता त्यांना अपात्र ठरवल्यास त्यांच्यावरती अन्याय होईल अशा प्रकारचं निरीक्षण हे नाशिक सत्र न्यायालयानं निकालावेळी नोंदवलेलं होतं। दरम्यान या संपूर्ण विषयावरती हस्तक्षेप याचिका करणारे वकील सतीश वाणी यांनी काय म्हटलंय ते देखील पाहूयात। जो शासनाची फसवणूक करतो, जो खोटे अर्ज देतो, त्याला ह्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार काय? कायदेशीर तर नाहीच आहे। कारण लिली थॉम्पसनच्या केसप्रमाणे ज्याला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक होते शिक्षा, त्या व्यक्तीला त्या पदावर आणि आमदारकीला राहण्याचा प्रश्न निर्माण होत नाही। शिक्षेला स्थगिती दिली म्हणजे शिक्षा कॅन्सल झाली असा अर्थ होत नाही। त्यांनी दंड तर भरलेलाच आहे 50,000। मग अशा व्यक्तीला का पदावर राहण्याचा अधिकार आहे? त्यांनी जर समजा काही कारवाई नाही केली, हे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाकडे खूप वर्ष लागणार आहे। मी आता माननीय राज्यपालांकडे पत्र देणार आहे की लिली थॉम्पसन प्रमाणे तुम्ही कारवाई करणार का नाही, मग मी स्वतः PL दाखल करणार आहे। याचिकाकर्त्यांच्या आक्षेपाला माणिकराव कोकाटेंचे वकील अविनाश भिडे यांनी काय उत्तर दिलं ते देखील पाहूयात। गेल्या 4-5 टर्म्स हे कोकाटेंना जनता निवडून देते आणि त्यांना त्यामुळे लोकांसाठी काम करण्याची संधी आहे आणि जर स्टे दिला नाही तर डिस्क्वालिफिकेशन होतं आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट कलम 8(3) अन्वये, आणि तसं जर डिस्क्वालिफिकेशन झालं तर ते MLA पण राहू शकत नाहीत। तिसरा एक महत्त्वाचा विचार जो निर्माण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने त्यांच्या जजमेंट्समध्ये केलेला होता की अशा परिस्थितीमध्ये पोटनिवडणुका होऊ शकतात आणि त्या निवडणुकांमध्ये मग मोठा खर्च म्हणजे आर्थिक उलाढाल खूप मोठी होते आणि ती सगळी टाळता येण्यासारखी आहे। म्हणजे हे केवळ निवडणुका होऊ नयेत म्हणून नाशिक सत्र न्यायालयाच्या निरीक्षणावरती प्रक्रिया सुरू आहे। मला फक्त स्थगिती मिळालेली आहे, अजून अपील सुरू व्हायचं। अपील सुरू झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर याच्यावर सविस्तर बोलेल। तोपर्यंत न्यायालयीन जास्त भाषा करणं योग्य नाही। हस्तक्षेप याचिका जी दाखल करण्यात आली होती तिची देखील सुनावणी आता सुरू होणार आहे, आपली कशी तयारी असणार आहे? दिघोळेंच्या ठीक आहे, त्यांचा अधिकार त्यांनी करावा, त्या विषयी कोर्ट विल टेक द डिसिजन। मात्र या सगळ्यामुळे राजकीय विरोधक जे आहेत ते याचा राजकीय भांडवल करत आहे, पुन्हा तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न करत आहे। अशा पद्धतीनं खरं तर राजकारणात एकमेकावर सूर उगवणं प्रत्येकावर कुठेतरी विरोध असते। अशा पद्धतीनं जर मला साधी गोष्ट सांगा, राजकीय विरोधकांनी करावं काय तुम्ही सांगा मला। त्यांनी आपलं कौतुक करावं अशी अपेक्षा तरी आहे का? म्हणजे माझी तरी नाही, आणि त्यांनी करावं अशी माझी धारणा पण नाही। त्यामुळे त्यांचं काम ते करतात, माझं काम मी करतो। त्यांना वाटत असेल की जास्त विरोध केल्याने, बदनामी केल्याने आपल्याला फायदा होतो, समाजामध्ये आपलं लोकमत चांगलं होतं, आपली इमेज सुधारते, तर त्यांना करू देईल, त्यांना लकला। आमचं काम चालू आहे, सरकार लोकांसाठी राबतंय, सरकार लोकांमध्ये जेवढं काम करतं तेवढं करतंय, त्यामुळे आम्हाला त्याच्याविषयी काही चर्चा करण्याची, ऐकण्याची याची काही आवश्यकता वाटत नाही। नंदुरबारमध्ये गणवेशाच्या ड्रेस कोड, मंदिरातल्या ड्रेस कोडच्या बाबतचा निर्णय झालेला आहे। मंदिरामध्ये जात असताना काही विशिष्ट प्रकारचा ड्रेस कोड असावा
अशा स्वरूपाचं मला मंदिर माहिती घ्यावं लागेल. कोकटे साहेब, कुठल्या मंदिरामध्ये नंदुरबारमध्ये नाही मला माहिती कोकटे साहेब, वडेट्टीवार यांनी असं भरामध्ये 2700पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात राज्यामध्ये, संपूर्ण विभागामध्ये. त्या गोष्टीची मी अजून आकडेवारी घेतली नाही. कालच्या गुजरातील एका विधानसभेत प्रश्न उत्तर तासामध्ये ती गोष्ट निदर्शनास आलेली आहे. परंतु मी ती संपूर्ण माहिती घेतो आणि आताची प्रत्येक केस वेगळी आहे. एकच केस एकाच याच्यामध्ये सगळ्या केस एकत्र करता येणार नाही. प्रत्येक केस वेगळी आहे. का झालं कसं झालं माहिती घेतो आणि मग आपल्याशी संवाद. आपल्याला जो दुधाच्या दरामध्ये स्थगितीचा- 2 रुपयांनी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. मात्र आपण जर मागील अनेकदा उदाहरण बघितलेलं आहे तर की शेतकऱ्यांना फायदा न होता विक्रेत्यांना त्याचा नाही फायदा आता कसं आहे ऑनलाईन सगळी प्रक्रिया आहे. त्यामुळे आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे जातात डीबीटीने. त्यामुळे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार गैरप्रकार होणार नाही याची मला खात्री आहे. निर्णय जो स्थगितीचा निर्णय दिला आहे तो वडेट्टीवार म्हणतायत की हा हास्यास्पद निर्णय, न्यायालयाने असा निर्णय कसा दिला? ते न्यायालयाच्या निर्णयावरती जर विरोधक प्रक्रिया त्यांचे मत व्यक्त करत असतील तर ते दुर्दैव आहे समाजाचं. तुमच्या न्यायालयावर विश्वास नाही. मी कायद्याचा ॲडव्होकेट आहे. त्यामुळे माझा न्यायालयावरती संपूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला न्यायालयीन बाबीवरती भाष्य करणं योग्य वाटत नाही, कारण त्यांना ते तेवढा अधिकार ठेवला पाहिजे न्यायालयाने. त्यामुळे न्यायालयाने जे काय निर्देश नोंदवलेलं आहे चुकीचं आहे की बरोबर आहे त्याच्यावरती भाष्य करणं मला असं वाटतं योग्य नाही. हस्तक्षेप याचिका करणारे ब्रेक लागलेला आहे. ठिबक सिंचनच्या ज्या योजना होत्या त्या लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभच जात नाही. नाही ठिबक सिंचनचे जवळपास सगळेच पैसे गेले आहेत. आपले अजून 2-3 कोटी रुपये शिल्लक आहेत त्याची दाण्याचे. पण केंद्र सरकारने 283 कोटीचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे. एवढा महिना 15 दिवसामध्ये पैसे आले की सर्वांचे पैसे त्यांच्या अकाउंटवर जातील. हस्तक्षेप याचिका दाखल करणारे सतीश वाणी जे माजी न्यायाधीश त्यांनी असं म्हटलंय की नितीन जिमणे जे कोर्ट आहे त्यांच्यावर नागपूरवरनं दबाव होता, RSSचा दबाव होता, अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं नाही आहे. असं काही मला वाटत नाही. कोणाचाही कोणावरही दबाव नाही आणि न्यायालयावरती दबाव टाकण्याचा प्रश्नच निर्माण होतो. हे मनगढंत कहाणी आहे सगळी. त्यामुळे त्याच्यावर काय फार माझा विषय असा संकल्प झालेला आहे. नदीजोड प्रकल्प कधीपासून सुरू होणार? नाही आता त्याचा प्रोसेस सुरू आहे. काय झालं की या सगळ्या प्रकरणामध्ये जिथे जिथे लँड ॲक्विशन आहे, समजा पालघर जिल्ह्यामध्ये काही धरणं आहे, पालघर जिल्ह्यात काही फॉरेस्ट जमिनी आहे, तर पालघर जिल्ह्यातल्या जमिनीचं तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिलेले आहेत की लँड ॲक्विशनची प्रोसेस सुरू करा. लँड ॲक्वायर झाली आणि टेंडरमध्ये काही फॉरेस्ट आहे, काही याच्या दुसऱ्या जमिनी आहेत, NGTचा प्रकल्प आहे, या सगळ्या लोकांचं NOC घ्यावं लागेल. त्यामुळे ती प्रोसेस आता पाटपर्यंत खात्यात सुरू केलेली आहे. मला असं वाटतं की विखे साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांनी फार मनावर घेतलेलं आहे की लवकरात लवकर 4 वर्षाच्या आत प्रोजेक्ट कशी पूर्ण करता येतील काँग्रेसने- त्यांचा प्रयत्न राहणार. सर, शरद पवार काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी असा दावा केला की 100 दिवसाच्या आत आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घेतला जाईल. आपल्याला वाटतं मंत्रिमंडळामध्ये नाही असं काही होणार नाही. असं काही होणार नाहीये. सगळं एकदम व्यवस्थित होईल, चांगलं होईल आणि निश्चितपणे चांगलंच होईल. शरदकांचा प्रश्न त्यांच्याजवळ भांडवलच काही नाही राहिले त्यांनी करणार काय? शरद पवार साहेबांनी आज असं म्हणलं की बीडची अवस्था आज जी आहे तशी यापूर्वी कधी नव्हती, चिंताजनक परिस्थिती आहे. मला सांगता येणार, मी बीडला गेलोय नाही आणि मला तिथली अवस्था पण मी ब्रीफ करण्याचाही प्रयत्न केला नाही. माझं खातं नाही, तर माझा विषय नाही. माणिकराव कोकाटे यांच्या सुनावणी वेळी कोर्टानं नोंदवलेल्या निरीक्षणानंतर वाद निर्माण झालेला होता आणि या वादानंतर आता खुद्द मंत्री महोदयांनीच प्रतिक्रिया दिलेली आहे. विरोधक माझ्यावरती चिखलफेक करतायत, मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.